मार्च महिन्याच्या कडक उन्हामध्ये आमच्या रोहा रेंज ट्रेकचा पहिला दिवस. अवचितगड करून बिरवाडीचा किल्ला करून आता आम्ही आमच्या आजच्या दिवसाच्या तिसऱ्या गडाला भेट देण्यासाठी निघालो. आजचा आमचा तिसरा गड आहे किल्ले घोसाळगड. घोसाळे हे या गडाच्या पायथ्याचे गाव. समुद्र सपाटीपासून साधारण 850 फूट उंचावर वसलेला हा गिरिदुर्ग रोह्यापासून 11 किलोमीटर अंतरावरील घोसाळे गावातून या गडावर जाणारी सध्या अस्तित्वात असणारी एकमेव वाट आहे. गावाच्या मागे दिमाखात उभा असलेला हा गड पाहताना गडाचा आकार, गडाची तटबंदी आणि बुरुजावरील झेंडा दिमाखात आपले अस्तित्व दाखवत उभा आहे. गावातून चालत भवानी मातेच्या मंदिरामार्गे नाहीतर गाडीने गणपती मंदिराजवळ यायचे आणि येथूनच आपला गडाकडे ट्रेक सुरू होतो. या मंदिराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गडाबद्दलचे माहिती असलेले फलक आणि गडावर जाणाऱ्या मार्गाचे प्रवेशद्वार असे फलक आहेत. आता आमचा गडाकडे प्रवास सुरू झाला होता. आजच्या दिवसातला हा तिसरा गड असल्यामुळे एक अनामिक उत्साह सगळ्या मावळ्यांमध्ये होता. आजची संध्याकाळ ही या गडावर सूर्यास्त पाहून होणार होती, त्यामुळे गडावरून दिसणारा हा नजारा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. साधारण 15 ते 20 मिनिटात आम्ही सर्वजण गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. आज उत्तराभिमुख असलेले हे प्रवेशद्वार उद्ध्वस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते, पण या प्रवेशद्वाराचे येथे संवर्धन केल्यामुळे जे रूप आपल्याला पाहायला मिळते ते पाहून त्या काळी हे प्रवेशद्वार किती सुंदर असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. अत्यंत लहान मार्गावरून आपला या प्रवेशद्वारातून गडाच्या माचीवर प्रवेश होतो, तेव्हा या गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या दरवाजाची बांधणी किती महत्त्वाची होती ते आपल्या लक्षात येते. या प्रवेशद्वारापाशी आपल्याला भक्कम तटबंदीसोबत दरवाजाचे अवशेष, शरभाची 2 शिल्पे, एक चोर दरवाजा आणि पाण्याचे एक खांबटाके पाहायला मिळते. गडाच्या बालेकिल्ल्याच्या खाली असलेला हा अरुंद भाग, पण त्याचा वापर त्या काळी किती कल्पकतेने केला होता याचे उत्तम उदाहरण येथे आपल्याला पाहायला मिळते. प्रवेशद्वारातील हे सर्व अवशेष पाहून आपण गडावरील पश्चिमेकडील बुरुज पाहण्यास निघतो. गडाचा हा बुरुज पाहताना आपल्याला या बुरुजामध्ये एक शौचालय पाहायला मिळते. गडाच्या या बुरुजाकडे जाताना वाटेवर आपल्याला घरांची ज्योती, तटबंदीतील जंग्या आणि शेवटी झेंडेकाठी पाहायला मिळते. येथून गडाच्या बालेकिल्ल्याचे सुंदर मनोहर दृश्य पाहायला मिळते. या गडाच्या इतिहासात पाहताना घोसाळगड किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला याची कोणतीही स्पष्ट ऐतिहासिक नोंद आज उपलब्ध नाही. किल्ल्याचा निर्माता अज्ञात असला तरी गडावरील कातळात कोरलेली पाण्याची टाकी आणि लेणी यांच्या संरक्षणेवरून हा किल्ला अतिप्राचीन असावा असे मानले जाते. गडावर आढळणारी कातळात कोरलेली पाण्याची टाकी ही प्रामुख्याने यादव किंवा त्यापूर्वीच्या सातवाहन शैलीशी मिळतीजुळती आहेत. त्यामुळे शिलाहार आणि यादव काळात घोसाळगड हा एक महत्त्वाचा लष्करी आणि व्यापारी तळ असावा. बहमनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू बहमन शाह याने आपल्या राज्याचे 4 सुब्यांमध्ये विभाजन केले होते. त्यापैकी उत्तर पश्चिम सुब्यामध्ये चौल, जुन्नर आणि पैठण यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता. चौल हे त्या काळातील एक आंतरराष्ट्रीय बंदर होते. इथून अरबी समुद्रातून येणारा माल तमन घाटामार्गे देशावर पाठवला जाई. या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहामनी सुलतानांनी या किल्ल्याचा उपयोग लष्करी चौकी म्हणून केला असावा. इसवी सन 1489 मध्ये बहमनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले, तेव्हा हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. या काळात निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्यात कोकण स्वामित्वावरून अनेकदा संघर्ष झाला. इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पूर्ण अस्त झाल्यावर हा किल्ला अधिकृतपणे आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आदिलशहाने कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी आणि जंजिरा भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हबशी सरदारांची नेमणूक केली. घोसाळगड आणि तळागड हे किल्ले जंजिरेच्या सिद्धीच्या आधिपत्याखाली देण्यात आले होते.
पुन्हा मागे येऊन प्रवेशद्वाराजवळून बालेकिल्ल्यावर जाताना अरुंद पायऱ्यांच्या मार्गे जाणारा हा मार्ग पाहून त्या काळी शत्रूला बालेकिल्ल्यावर सहजासहजी प्रवेश करणं किती अवघड असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा किल्ला जिंकणे इतके सहज शक्य होणार नाही अशा पद्धतीने या गडाचे बांधकाम केले गेले. बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे पाण्याची 3 टाकी आपल्याला पाहायला मिळतात. या टाक्यांपैकी एक खांबटाकी आहे. पुढे आल्यावर पाण्याची अजून 3 टाकी आपल्याला दिसतात. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असून या टाक्यांच्या दगडांवर 3 शिल्पे आहेत. या शिल्पांपैकी 2 शिल्पे हत्तींची असून तिसरे शिल्प शरभाचे किंवा वाघाचे असावे, जे स्पष्ट दिसत नाही. या हत्तीच्या पाठीवर एक बंदूक घेऊन शिकारी आहे आणि तो त्या वाघसदृश्य पाण्याची शिकार करत आहे. हत्तीवर बसून वाघाची शिकार करणे हे शत्रूवर मिळवलेल्या वर्चस्वाचे निदर्शन करते. या टाक्यांपासून पुढे आलो की पाण्याचे अजून एक टाके जे नुकत्याच संवर्धनात सापडले आहे ते पाहता येते. गडावरील अनेक वास्तू आता मोकळ्या श्वास घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे या गडाचे खरे रूप आपल्या नजरेसमोर येत आहे. पुढे एक तोफ गाड्यावर ठेवलेली आपल्याला दिसते. आमचे गडप्रेमी या तोफेला अत्यंत बारकाईने पाहत त्याचे निरीक्षण करताना पाहून खूप छान वाटले. कारण ही सर्व मंडळी गडावरील वास्तूंचे महत्त्व, त्यांची रचना जवळून पाहत त्याबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. आणि 3 मेंबर कुशल आणि समृद्ध गडावरील अवशेष मॅपिंग करण्याचा प्रयत्न करत होते. ही तोफ पाहून पुढे गडावरील पाण्याचे अजून एक मोठे टाके पाहून आम्ही आता अशा ठिकाणी आलो जो या गडाचा एक असा मार्ग होता जो संकटकाळी बालेकिल्ल्यावरून निसटून जायला मदत करीत असावा. एका दगडामध्ये कोरून काढलेला 10 ते 12 फूट उंचीचा अरुंद मार्ग, ज्याला उतरायला पायऱ्या नाहीत, पण संकट काळात येथून बाहेर पडायला मदत करणारा असावा. पहिला काही भाग सोडला तर नंतरच्या मार्गावर पायऱ्या आणि पहारेकऱ्यांसाठी एक देवडीही पाहायला मिळते. गडाचा हा मार्ग पाहून पुढे आपल्याला जोत्यांचे अवशेष आणि एका मोठ्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. हे गडावरील धान्य कोठार किंवा अंबरखाना असावा. याशिवाय गडाच्या या भागात आपल्याला एक तोफ आणि गडावरील भवानी माता मंदिर आणि त्याच्या बाजूला एक शिवपिंड पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला. याच मोहिमेदरम्यान त्यांनी घोसाळगड आणि तळागड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. स्वराज्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव बदलून वीरगड असे ठेवले. सिद्धीकडे जंजिरा हा अभेद्य जलदुर्ग असला तरी धान्याची रसद आणि इतर सामग्रीसाठी त्याला कोकणातील जमिनीच्या भागावर अवलंबून राहावे लागत असे. घोसाळगड मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे सिद्धीचा हा रसद पुरवठा कायमचा तुटला. आपला जमिनीवर संपर्क तुटल्यामुळे खवळलेल्या सिद्धीने पुढे 1659 मध्ये घोसाळगडाला निकराचा वेढा घातला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केल्याची बातमी मिळताच घाबरलेला सिद्धी वेढा उठवून पळून गेला. इसवी सन 1665च्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले, पण जे 12 किल्ले स्वतःकडे राखले त्यामध्ये या वीरगडचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा सिद्धी मुघलांना जाऊन मिळाला. त्याने स्वराज्याच्या कोकण किनारपट्टीवर हल्ले सुरू केले. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर मोठी मोहीम आखली तेव्हा घोसाळगड हा मराठ्यांच्या फौजेसाठी एक मुख्य रसद पुरवठा केंद्र म्हणून वापरला गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या 9 वर्षाच्या काळात सिद्धीने अनेकदा प्रयत्न करूनही त्याला घोसाळगड जिंकता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर आणि हत्येनंतर सिद्धीने 1689च्या उत्तरार्धात रायगड जिल्ह्यातील मोक्याचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. या विजयानंतर पुढील काही वर्षे हे किल्ले सिद्धीच्या आधिपत्याखाली राहिले, ज्यामुळे मराठ्यांचा पश्चिम किनाऱ्यावरील संपर्क तुटला होता. महाराणी ताराबाईंच्या काळात कोकणातील स्थानिक देशमुखांनी आणि
कोळी समाजाच्या मदतीने मराठ्यांनी गडाच्या पायथ्याशी आपले स्थान मजबूत केले, ज्यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे यांना हे किल्ले परत मिळवणे सहज शक्य झाले. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 1690च्या दशकाच्या अखेरीस 1699 ते 1700च्या सुमारास त्यांनी तळागड आणि घोसाळगड या किल्ल्यांवर जोरदार चाल केली. जरी छोटे मोठे संघर्ष सुरू होते तरी 1710 मध्ये कान्होजी आंग्रे यांनी या परिसरावर मराठ्यांचे पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. पेशवे काळातही जंजिऱ्याच्या सिद्धीशी मराठ्यांचे सतत खटके उडत शेवटी या सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांनी 1733 ते 1735च्या दरम्यान सिद्धीविरुद्ध मोठी मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान मराठा फौजेने सिद्धीच्या ताब्यातील अनेक किल्ले एकापाठोपाठ एक जिंकले. पेशवे काळात या घोसाळगडाचा उपयोग प्रामुख्याने राजबंदी ठेवण्यासाठी केला जात असे. इसवी सन 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होईपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर 25 फेब्रुवारी 1818 रोजी इंग्रज सेनापती कर्नल प्रॉथर यांनी घोसाळगड पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला. गडाची गडभ्रमंती पूर्ण करून आत्ता आम्ही सर्वजण गडाच्या बालेकिल्ल्यावर असलेल्या झेंड्याजवळ एकत्र आलो. येथून गडाच्या माचीवरून मावळत्या सूर्यदेवाच्या साक्षीने आम्ही आमच्या या 3 गडांची गडभ्रमंती पूर्ण करणार होतो. सूर्य पश्चिम क्षितिजावर झुकला आणि हा सूर्यास्त पाहत आम्ही आमच्या या दिवसाची सांगता एका सुंदर ट्रेकने केली.